तो जो रात्री त्याला तकलीफ व्हायला लागली की सापावून चढून गेला त्याला पण 4 वाजता उठला की पोट चोळायला लागला पोट चोळायला लागला. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पावसाळ्याचं सीझन आहे, मण्यार जातीचे साप आहे जास्त प्रमाणात निघत आहे. माणसाच्या घरामध्ये जर शिरले तर ते जे लोक खाली झोपलेले असतात ते कंटिन्यू आपल्या अंथरुणात तो साप शिरत असतो. कारण उष्णतेसाठी ऊबसाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतच असतो. आपली जर हालचाल झाली तर मच्छर चावल्यासारखं तो चावतो. थोडंफार निशाण दिसू शकतं, जर खाजवलं तर ते पण नाही दिसणार व्यवस्थित. तर हा जो साप भरपूर प्रमाणात निघतोय आणि काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. तर कालचीच एक घटना आहे, आमच्या वैजापूरमध्ये हॉस्पिटल देवगिरी हॉस्पिटल, तिथं कोब्रा रेस्क्यू करण्यासाठी मी गेलो होतो. तर तिथं एक पेशंट बघितला, आनंद उगले दहेगाव. तर त्याला 14 वर्षाचा मुलगा आहे छोटा. तर त्याला मण्यार जातीचा साप चावला होता. तिथं गेल्यानंतर तो व्हिडिओ काढला. तर बघा त्याची कंडिशन. आनंद, बरं वाटतं का आता? बरं वाटतं का? डोळे उघड, डोळे उघड, उघड डोळे. पाय हलव बरं, पाय हलव, हलव पाय. व्हेरी गुड, पाय हलव. हात हलव बरं, हात हलव, हात हात हलव. इकडचा तिकडचा हलव, हात हलव, हात हलव, हात हलव ना, हलव. डोळे उघड, डोळे उघड, डोळे उघड. नमस्कार मित्रांनो. तर सध्या पावसाळ्याचं सीझन चालू आहे आणि भरपूर प्रमाणात साप निघत आहे. मी मागच्या व्हिडिओ पण तुम्हाला सांगितलं होतं आणि फेसबुकवर पण व्हॉट्सअपवर पण प्रत्येक ठिकाणी मी व्हिडिओ टाकतच असतो. तर काही जण बघतात, काही जण नाही बघत. तर आता हा जो पेशंट आहे आनंद उगले दहेगाव, याला मण्यार जातीचा साप चावला होता. त्याला सायलेंट किलर म्हणतात आमच्या सर्पमित्राच्या भाषेत. तर हा साप रात्रीचा ऍक्टिव्ह होतो. रात्रीच्या वेळेस तुमचं पोट दुखायला लागल, ऍसिडिटी झाल्यासारखं वाटेल, आग होईल शरीरात, त्यावेळेस पहिले आपलं अंथरुण चेक करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला 100% तिथं साप दिसणारच आहे, तो जात नाही कुठं. मण्यार हा साप कॉमन क्रेट म्हणतात इंग्लिशमध्ये. तर कंटिन्यू निघतोय तो साप, पावसाळ्याच्या सीझन मध्ये जास्त प्रमाणात निघतो. तर या पेशंटची म्हणजे कंडिशन खूप वीक होती. सरांनी एकदम व्यवस्थित त्याच्यावर इलाज केला. तर सरांचा धन्यवाद, म्हणजे त्यांनी एकदम चांगलं काम केलं. आम्ही डोळा आता कसं माहिती का, हिचं वय वर्ष 14 वर्ष आहे आणि खूप शरीर चांगलं आहे आणि हिंमत खूप चांगली. घरच्यांनी खूप हिंमतीत दिला, त्याच्यामुळे तो आज ओके झाला. आता उद्या नळी काढून घाला, तुझी तू क्लिअर होणार, काय अडचण नाही. आवाज बरोबर ओके. सगळ्यांना सांगायचं की काय आजार मोठा होत नाही, फक्त आपली महत्वाची. तो जो रात्री त्याला तकलीफ व्हायला लागली की सापावून चढून गेला त्याला पण 4 वाजता उठला की पोट चोळायला लागला. पोट चोळायला लागल्यानंतर नाही का दवाखान्यात दाखवलं. तर डॉक्टरना बारीक चेक केलं तर 2 दात लागली मिली झाली मानीला. म्हणजे समजून नाही आलं त्याला किती वाजता चावलं, कळत नाही आवडत. तर अशा प्रकारे सगळ्यांना सांगायचं की तात्पर्य व्हिडिओचं की बाबा थोडं रात्री लक्ष ठेवा. पावसामध्ये काय असतं, पावसामध्ये मण्यार साप जातीचा वास आहे का, त्याला जसं म्हणजे आनंद म्हणले का त्याला गरम जागा आवडते. आपल्या अंगावर शिरतं ते, कधीतरी चावा घेतं, आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं काही डास चावला किंवा काही मुंगी चावला, लक्ष करत नाही. नंतर त्रास होण्यापेक्षा अगोदर बघून घ्यायचं काय काय. आणि शक्यतो पलंगावर झोपायचा प्रयत्न करायचा, कारण तो साप पलंगावर चढत नाही का आम्ही करतो. त्याच्यामुळे खाली झोपायचा प्रयत्न कमी ठेवा, पलंगावर झोपायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला हा त्रास होणार नाही. ठीक आहे. रुको नावेल प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. घराची जी फट असते ती व्यवस्थित झाकून ठेवायची आपल्याला. आणि तुम्ही बघितलं त्या पेशंटची, म्हणजे हा साप असा आहे आपल्याला जास्त प्रमाणात वेळ देतो. हा जसा नाग 2.5-3 तास देईल, घोणस 1-1.5 तास देईल, तर हा आपल्याला 5-6 तास देतो. तोपर्यंत आपल्याला काही नाही होत. पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो का हा साप चावल्याच्या नंतर इथं पोट दुखायला लागल भरपूर, तर ऍसिडिटी झाल्यासारखं समजायचं नाही. अंथरुण आपलं चेक करायचं, तिथं तो साप दिसणार तुम्हाला. खूप प्रमाणात पोट दुखतं. आता हा मुलगा मला बोलला
तिचे वडील बोलले का मुलाचं पोट दुखत होतं एकदम असं असं करत होतं पोटाला, म्हणजे खूप त्रास होत होता. आणि याने असं होतं का मिरची टाकल्यासारखी आग होती पूर्ण शरीराची. म्हणजे चावल्याच्या नंतर 4-5 तासानंतर ते सिम्पटम दिसायला सुरुवात होती, पण सुरुवात पोटापासून होती हे लक्षात ठेवा. आणि आमच्या देवगिरी हॉस्पिटल गणेश अग्रवाल यांनी भरपूर स्नेक बाईटचे पेशंटला भरपूर जीवदान दिलेलं आहे. आता या मुलाची कंडिशन पण खूप क्रिटिकल होती. तर 80% जवळपास माणसाचे चान्सेस कमी असतात हा साप चावल्याच्या नंतर. तर गणेश अग्रवाल यांनी त्या मुलाचा जीव वाचवला, त्यांचा पण धन्यवाद करतो मी. आणि भरपूर पेशंटचे त्यांनी जीव वाचवलेले मण्यावर चावल्याच्या नंतर. रात्रीच्या वेळेस हा अटॅक करतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगतच असतो. तर काळजी घ्या, सुरक्षित राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.